दिवस अजून पुरता वर यायचा आहे, पण त्याआधीच केकावणाऱ्या मोरांनी धान्यावर आडवा हात मारलाय. आजूबाजूला काय सुरू आहे याचा त्यांना थोडंही भान नाही. ही मेजवानी झोडून दिवसभर शांत पडून राहायचा असाच त्यांचा बेत दिसतोय. त्यात चुकीचं तरी काय? इतकी शाही बडदास्त असल्यावर काळजी कशाला? बीड पासून 15 किलोमीटरवर असलेल्या मोरेश्वर तपोवनात कुलकर्णी दाम्पत्य अगदी मायेनं मोरांची उस्तवार करताय. 40-50 मोर येत होते आणि यावर्षी पण भरपूर मोर या ठिकाणी येत आहेत. कारण यावर्षी तर भयंकर अशा प्रकारचा दुष्काळाची परिस्थिती आहे आणि कुठेही पाणी उपलब्ध नाहीये. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी मोर हे या ठिकाणी येत असतात. मोराबरोबरच इतरही पक्षी या ठिकाणी येत आहेत. उन्हाळा सुरू असल्यानं मोरांना निसर्गतः उपलब्ध असलेलं खाद्य मिळत नाही, त्यामुळे पक्ष्यांसाठी ही सुविधा केली आहे. विशेष म्हणजे मोरांची काळजी घेण्यासाठी इथं डॉक्टरही येतात आणि इथल्या मोरांना सोबत असते ती गोशाळेतल्या गायींची. झाल्यामुळे त्यांना मुबलक पाणी मिळतं आणि मुबलक पाणी मिळाल्यामुळे त्यांचं जे नैसर्गिक खाद्य आहे त्या पद्धतीने ते शोधून काढतात. जसं वारुळातल्या मुंग्या म्हणा, किडे म्हणा. आणि या पद्धतीने 1-2-3 वर्षामध्ये इथली मरतूक जवळपास निरंक झाली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इथला हा बोर्ड वन विभागासारखा चकचकीत नाही, मात्र मोरांसाठी असलेली व्यवस्था मात्र शाही आहे. एका बाजूला नायगावचं ते मयूर अभयारण्य, जिथं मोरांना जगण्यासाठी झुंज द्यावी लागते. पाणी मिळत नाही, चारा मिळत नाही. दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांनी या मोरांसाठी खास शाही बडदास्त केली आहे. खरं तर वन विभागानं अशा प्रकारचे प्रयत्न करणं आवश्यक होतं, मात्र ते झालं नाही. आता तरी या उदाहरणावरून वन विभागाला जाग येईल. कॅमेरा पर्सन प्रमोदसह नवनाथ बन, स्टार माझा, बीड.